नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। फर्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण पाहिलंच असेल की मी शिमग्यासाठी गावी गेले होते। तर आज होता होळीचा दिवस। लग्नानंतरचा आमचा पहिला शिमगा होता, त्यामुळे आम्ही दोघेही छान तयार होऊन होळीसाठी गेलो होतो। प्रत्येक गावच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने शिमगा हा साजरा केला जातो। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय की गावची लोक मोठ्या श्रद्धेने देवाची पालखी ही नाचवत आहेत आणि मोठ्या उत्सुकतेने आनंद साजरा करत आहेत। असा असतो हा कोकणातील शिमगोत्सव। प्रत्येक कोकणी माणसाला देवाची पालखी स्वतःच्या खांद्यावर नाचवता आलीच पाहिजे। तर मित्रांनो, आता होता होळी लावण्याचा तो क्षण। तर गावातील गावकरी खूप मोठ्या प्रमाणावर होळी लावण्यासाठी जमले होते आणि तसेच आमच्यासारखे नवीन लग्न झालेले जोडपे होळीमध्ये नारळ अर्पण करण्यासाठी आले होते। मित्रांनो, आपण बघू शकता आम्ही कोकण किती उत्साहाने हा सण साजरा करतो। तसेच होळी लागण्याच्या अगोदर देवाची पालखी आणि नवीन लग्न झालेले जोडपे होळीच्या भोवती 5 फेरे मारले जातात। 5 फेरे मारून झाल्यानंतर होळी पेटवली जाते आणि त्यानंतर नारळ अर्पण केला जातो। होळी लागल्यानंतर देवाची पालखी ही सानेवर येते आणि सगळे गावकरी दर्शनासाठी सानेवर येतात। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी जात असताना आईस्क्रीमचा आनंद घेत घरी गेलो। तर मित्रांनो, या चॅनलवर कोणी नवीन असेल तर मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला फुल सपोर्ट करा। थँक्यू।